भक्तराज अर्जुनाने देवाची शरणागती केल्यानंतर, हे सकळ कुळ देखोणी जो शोक उपनाला असे म्हणी तो तुझी या वाक्या वाचुनी न जाई आणिके. या सगळ्या कुळाचं दर्शन झाल्यानंतर अंतःकरणामध्ये जो शोक निर्माण झाला, तुम्ही केलेल्या उपदेशा वाचून कोणत्याही अन्य उपायाने शोकाची निवृत्ती होणार नाही, याकरिता भगवंताने सामान्य स्वरूपाचा असणारा मोह निवृत्त करण्याकरता द्वितीय अध्यायातील 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत साधारण स्वरूपाच्या मोहाची अर्थात अज्ञानाची निवृत्ती करण्याचा भगवंताने आटोकाट प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न करत असताना भगवंताने पंडित पुरुषाचं एक उदाहरण दिलं, धीर पुरुषाचं उदाहरण दिलं, तत्वाचं दर्शन करणारे तत्वदृशीचे महात्मे असतात त्यांचंही उदाहरण दिलं. आणि या सर्वांचा गोषवारा करून भगवंतांनी फक्त एवढं सांगितलं की अर्जुना, कशाही संबंधाने तुला शोक करण्याचं कारण नाही. तस्मात देवं विदित्वैनम नानुशोचितुमर्हसि. कोणत्याही पद्धतीनं शोक करण्याचं कारण नाही. आत्मस्वरूपाच्या संबंधाने विचार केला तर नित्य अविनाशी असणारा आत्मा, त्याचा घात कोणी करू शकत नाही म्हणून शोक करण्याचं कारण नाही. देह संबंधाचा विचार जर केला तर अंतवंतई मे देहा म्हणूनही शोक करण्याचं कारण नाही. आत्मा अव्यक्त स्वरूपाचा आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे, हे सगळं जाणून शोक करण्याचं काही कारण नाही. पण हाही पक्ष जर तुझ्या समजुतीमध्ये येत नसेल तर भगवान परमात्मा लोकांमध्ये प्रसिद्ध असणारा जो एक पक्ष आहे त्या पक्षाचा स्वीकार करतात. भगवंत फक्त स्वीकार करण्याकरता या पक्षाचाही जरी स्वीकार केला तरी पण शोक करण्याचं कारण नाही. आणि तो पक्ष आहे अतचैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवम शोचितुम अर्हसि. भगवंत म्हणतात अथ यानंतर नित्य जातम वा नित्यम मृतम मन्यसे, या आत्मस्वरूपाला कायमच क्षणाक्षणाला हा जन्मणारा आहे आणि प्रत्येक क्षणाला वारंवार मरणारा आहे असं जरी मानलं तरी शोक करण्याचं कारण नाही. कारण का, शोक करणारा तो देखील प्रत्येक क्षणामध्ये राहणारा नाही. आणि ज्यांच्या संबंधाने शोक करायचा आहे, एका क्षणामध्ये शोक केला दुसऱ्या क्षणाला ते आपोआपच नष्ट होणार आहे. शोक करणार कोणाच्या विषयी? शोक करणारा तोही सिद्ध होत नाही, ज्यांच्याविषयी शोक करायचा तेही दुसऱ्या क्षणामध्ये नष्ट होणारच आहे. मग जे कायमच प्रत्येक क्षणाला जन्मतात, प्रत्येक क्षणाला मरतात, तत्संबंधाने शोक करण्याचं काही कारण आहे. शोक कधी पण वियोगामध्ये होत असतो आणि ज्या ज्या पदार्थाचा वियोग झाला ते पदार्थ भूतकाळात जमा होत असतात. मग भूतकाळात जमा होणाऱ्या पदार्थाच्या विषयी काय शोक करायचा? शोक करणारा तू सुद्धा भूतकाळामध्ये जाणार आहे म्हणून तत्संबंधाने शोक करण्याचं कारण नाही. जर कदाचित हा पक्ष पटत नसेल आणि जन्म मृत्यूच्या अधीन असणाऱ्या लोकांना बघून शोक करत असेल तरीही शोक करण्याचं कारण नाही. अर्जुना, जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्ममृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुम अर्हसि. कारण जो जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित ठरलेला आहे आणि जो मृत्यूला प्राप्त झाला त्याचाही जन्म पुन्हा निश्चित ठरलेला आहे. म्हणून जी गोष्ट आपण अपरिहार्य स्वरूपाची आहे, निवारण कोणी करू शकत नाही, अशा विषयाच्या संबंधाने शोक करण्याचं काहीच कारण नाही. पण हा नियम साधारण स्वरूपाचा आहे. ज्यांचं ज्यांचं कर्म प्रारब्धाला सन्मुख झालं, देहाला उत्पन्न करण्याकरता सन्मुख झालं, त्या जीवाला जातस्य हि ध्रुव मृत्यूम, त्यांना एकदा जन्म प्राप्त झाला की मृत्यू अटळ ठरलेला आहे. आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचं जर प्रारब्ध कर्म शिल्लक राहत असेल तर पुन्हा जन्मही त्याचा निश्चित आहे. जीवनमुक्त पुरुषाच्या संबंधाने मात्र हा नियम नाही. कारण परमात्मा स्वरूपाला जाणल्यानंतर त्यांचा हा अंतिम जन्म असतो. त्यांच्या बाबतीमध्ये मृतस्य जन्म ध्रुवम हा नियम लागत नाही. एकदा त्यांचा मृत्यू झाला, देहपात झाला की पुन्हा त्यांना मात्र पुनरावृत्ती भजतीची ना, त्यांना पुनरावृत्तीला यावं लागत नाही. हा विचार सांगितला. कदाचित भक्तराज अर्जुन असं म्हणतील, मला भीष्मादिकांच्या आत्मसंबंधाने शोक करण्याचं कारण नाही. आत्म्याला मी जाणलेलं आहे. भीष्मादिकांचा असणारा जो देह मला दर्शनाकरता प्राप्त होतो आहे ना, त्या भूतरूप असणाऱ्या संघाताचा म्हणजे शरीराचा याच्या संबंधाने मी शोक करत आहे. तर भगवंत म्हणतात त्याही संबंधाने शोक करण्याचं कारण नाही. कारण भीष्मादिकांचे देह भूतकाळामध्ये नव्हते, भविष्य काळात पुन्हा राहणार नाही आणि वर्तमान काळामध्ये फक्त दिसतात. जे देह एका अवस्थेमध्ये दिसतात उर्वरित 2 काळामध्ये नसतात, तत्संबंधाने पुन्हा शोक करण्याचं काहीच कारण नाही. 2 अवस्था त्यांच्या प्रबळ आहे अव्यक्त स्वरूपाच्या आणि एकच अवस्था अशी आहे की जी व्यक्त स्वरूपाची आहे. व्यक्त अवस्थेच्या संबंधाने शोक करण्याचं काही कारण नाही. हा विचार 28व्या श्लोकामध्ये सांगतात. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना.
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनानि एव तत्र का परिदेवना। हे भारत, भूतानि अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भूतानि अव्यक्तनिधनानि एव तत्र का परिदेवना। सरळ सरळ भगवंताने प्रश्न विचारला, हे भारत, ज्ञानामध्ये रममान होणारे अर्जुना, भूतानी सगळे असणारे प्राणी मात्र अर्थात प्राणीमात्रांचे असणारे सगळे शरीर अव्यक्तादीनी, आदी शब्दाचा अर्थ होतो कारण. या सगळ्या प्राणीमात्रांची उत्पत्ती कुठून झाली आहे? अव्यक्त स्वरूपापासून झाली. त्या अव्यक्ताची व्याख्या करत असताना अव्यक्त मायेला असं म्हटलेलं आहे. तैसे सांडोन्या स्थूळ धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होणी जेथे अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे, अशी ज्ञानोबाराय व्याख्या करतात अव्यक्त शब्दाची. किंवा अव्यक्त शब्दाचा अर्थ होतो माया. अव्यक्त आहे हे सगळ्या प्राणीमात्रांचे शरीर पूर्वी मायेमध्ये लयाला प्राप्त झाले होते. अर्थात नुसती माया नाही तर अविद्या उपहित असणारं चैतन्य, ज्याला अव्याकृत असं म्हणतात, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे अव्यक्त स्वरूप आहे त्या अव्यक्ताच्या ठिकाणी अव्यक्त हे यांचं कारण आहे. सगळे प्राणी मात्र अगोदर त्या अव्यक्तामध्ये लय पावलेले होते. नंतर प्रारब्ध सन्मुख झाल्यानंतर व्यक्त मध्यानी हे सगळे असणारे शरीराच्या संबंधाने शोक करतो ना, मग ही सगळी शरीर अगोदर अविद्येमध्ये लय पावलेली होती अव्यक्तादीनी. नंतर व्यक्त झाली. प्रारब्धाला सन्मुख झाल्याबरोबर ही जीवात्म्याला प्राप्त झालेली शरीर मधल्या अवस्थेमध्ये व्यक्त झाली, प्रगट झाली. आणि प्रारब्ध संपल्यानंतर मात्र अव्यक्त निधनानी एव, सगळ्यांचं निधन झाल्यानंतर देखील ही अव्यक्तावस्थेला जाणार आहे. मग जर अव्यक्त यांचा आधी असेल, अव्यक्त यांचं निधन असेल, तर मध्यंतरी एका कालाकरता व्यक्त झालेली शरीर तत्संबंधाने का बरं शोक करायचा? शोक करण्याचं काही कारण नाही. महाभारतामध्ये अशाच प्रकारचा एक श्लोक आलेला आहे. अदर्शनात आपतितः पुनश्चादर्शनम गतः नासो तव न तस्य त्वं वृथा का परिदेवना, अशा प्रकारचा तिथं श्लोक आलेला आहे. म्हणजे अदर्शनापासून आलेली ही सगळी प्राणी मात्र पुन्हा अदर्शनामध्येच जाणार आहे. म्हणजेच मायेमध्ये अव्यक्त स्वरूपाला लयाला प्राप्त होती पूर्वी, नंतर व्यक्त झाली, पुन्हा मायेमध्येच लयाला जाणार असेल तर त्या संबंधाने कोणीच तुझा नाही, तोही कोणाचा नाही, शोक करण्याचं काय कारण आहे? ते मनुष्याचा एक स्वभाव असतो. जे जे पदार्थ व्यक्त झालेले असतात ना, म्हणजे जे दिसतात त्या त्या पदार्थाशी तो स्नेहाचं काहीतरी नातं जोडतो. आणि मग ज्यांच्याशी आपलं स्नेहाचं नातं जोडलं तो पदार्थ कधीही आपल्यापासून वियोग होऊ नये हे त्याला कायम वाटत असतं. ज्ञानोबांची या संबंधाने ओवी आहे. देहाधनाची आवडी सदा भयतया तेन सांडी. ज्ञानोबार हे स्पष्टीकरण पुढे करतात. आणि शोकाचा विचार केल्यानंतर शोक कुठं प्राप्त होतो? पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो केला न शके पाप जावो कृतज्ञोनी जैसे. ज्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषापासून पाप त्याला कधी सोडून जाऊ शकत नाही, तसा ज्या ज्या जीवात्म्याचा प्रत्येक पदार्थावर स्नेह आहे, प्रेम आहे किंवा मोह आहे, ज्या ज्या पदार्थावर आपण स्नेह केलं, प्रेम केलं, तो स्नेहाला प्राप्त झालेला प्रत्येक पदार्थ आपल्याला कायम शोक देऊनच जाणार असतो. आणि म्हणून ज्ञानी पुरुष कोणावरही प्रेम करत नाही, देहावरही करत नाही, देह संबंधी असणाऱ्या कोणत्याही पदार्थावर करत नाही. पदार्थावर प्रेम केलं, व्यक्त झालेल्या पदार्थावर प्रेम केलं की ते प्रेम शोकाला दुःखाला देणारच असतं. पंचदशीमध्ये पण असाच विचार आलेला आहे. तो ज्या ज्या पदार्थांना प्रिय मानतो ना, प्रियम त्वाम रोत्स्यती, तुला ते प्रिय असणारे सगळे पदार्थ रडवतील, हा विचार प्राप्त झाल्यानंतर साधकाला बोध प्राप्त होतो आणि अज्ञानी पुरुषाला मात्र दुःख होतं. म्हणजे एकाच महात्म्याच्या मुखातून निघालेलं वाक्य एकावर अनुग्रह करतं आणि एकाला मात्र शापाकरता कारण ठरतं. अव्यक्तादीनी, अगोदरच हे अव्यक्त होते, म्हणजे पूर्वी प्रगट नव्हते. जे जे शरीर उत्पन्न झाले ते अगोदर नव्हतेच ना, मग त्याविषयी शोक करण्याचं काय कारण? निधन झाल्यानंतर पुन्हा अव्यक्त अवस्थेमध्ये अदृश्य होणार आहे, शोक करण्याचं काय कारण? ते व्यक्त मध्यानी झाले म्हणून शोक होतं. म्हणजे व्यक्त झाले ना प्रगट, आणि सगळे शरीर जरी व्यक्त झाले ना तर ज्या ज्या शरीराशी आपला संबंध आहे तेच फक्त दुःखाला कारण ठरतात. वर्तमानपत्रामध्ये जरी बातम्या आपण वाचल्या की अपघात झाला 6 ठार झाले, तरी मनुष्य चहा पितात, पण त्या चहा पित असताना जरा जावाई वाचला, म्हणजे नावाने वाचला जावाई, तरी मग दुःख होतं का? व्यक्ताशी संबंध जोडला की दुःख होतं, संबंध नसेल तर कोणाचंही दुःख होत नाही. बाबा सांगायचं काय? ज्ञानोबा आता यावर स्पष्टीकरण करतात. जिये समजते इये भूते जन्मा आदि अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया ते क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आणि नव्हते देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये.
एरमध्ये जे प्रतिभासे ते निद्रेता स्वप्न जैसे आकार हा मायावशे सत्स्वरूपी. पहिल्या 2 ओव्याचं दृष्टांताच्या माध्यमातून युग्म आहे आणि तिसरी ओवी सिद्धांताची असल्यामुळं तिन्ही ओव्याचा आपण विचार केला. जिये समजते इये भूते. अर्जुना, जिये म्हणजे जी ही असणारी, समजते इये भूते आपल्या दृष्टीला दृग्गोचर होणारी, या रणांगणावर दिसणारी, अनुभूतीला येणारी, समस्त असणारी प्राणी मात्र, सर्व असणारी ही भूत. आता एक दुसरा आपण विचार केला बरं का या श्लोकावर. शरीराच्या संबंधाने पण शोक करण्याचं कारण नाही आणि शरीराला कारण असणारी जी पंचमहाभूतं आहे ती देखील अगोदर मायेच्या ठिकाणी अव्यक्तच होती. नंतर पंचमहाभूतांचा लय झाल्यानंतर मायेमध्येच पुन्हा अव्यक्त दशेला प्राप्त होणार आहे. मग जर सगळ्या शरीराचं कारण असणारी पंचमहाभूतं यांच्या संबंधाने शोक करायचा नाही, कारण असणारी पंचमहाभूतं यांच्या संबंधाने जर शोक करायचा नाही, तर त्या पंचमहाभूतांचं कारण असणारं शरीर त्याकरता कशाला शोक करायचा? कोणत्याही पद्धतीनं का होईना शरीराकरताही शोक करण्याचं कारण नाही आणि शरीराची कारण असणारी जी पंचमहाभूतं त्यांच्याही विषयी पुन्हा शोक करण्याचं काहीच कारण नाही. जिये समजते इये भूते जन्मा आदी अमूर्ते. संपूर्ण असणारं प्राणीमात्रांचे शरीर जन्माला येण्याच्या अगोदर, संपूर्ण पंचदशीमध्ये पण हा विचार आलेला आहे, ते शरीराला कार्य असल्यामुळे आत्मा मानायचा नाही ना. का बरं? प्राक्चोर्ध्वम तद अभावतः. पूर्वी आणि नंतर त्यांचा अभाव होणार आहे. ह्या श्लोकामध्ये तोच भाव आहे. अव्यक्त आदिनी अव्यक्त निधनानी एव तत्र का परिदेवना. ज्याचा पूर्वीही अभाव असतो, नंतर पश्चातही अभाव असतो आणि मध्यंतरी फक्त काही अवस्थेपर्यंत भाव दिसतो, भासतो, त्याविषयी शोक करण्याचं काहीच कारण नाही. जन्म आदी अमूर्ते. ही जन्माला येण्याच्या अगोदर अमूर्त अवस्थेमध्ये होती म्हणजे व्यक्त नव्हती, अव्यक्त स्वरूपाची अदृश्य होती. मग पातली व्यक्ती ते जन्मले या शरीराचा जन्म झाल्यानंतर हे असणारा सगळ्या प्राणीमात्रांचे शरीर व्यक्ती ते म्हणजे व्यक्त स्वरूपाला, साकार आकाराला पातली म्हणजे प्राप्त झाली. जन्माच्या अगोदर अमूर्त, नंतर मूर्त अवस्थेला प्राप्त झाली. काही कालापर्यंत राहिली, प्रारब्ध जो आहे तोपर्यंत. ती असणारी प्राणीमात्रांची शरीर क्षयासी जेथ जाती. जेव्हा त्यांचा मृत्यूनंतर नाश होतो किंवा मृत्यू हाच त्यांचा नाश आहे, क्षयाला ज्या ठिकाणी जातात ना तेथ निभ्रांत आणि नवती. निसंशय अर्जुना, ते अन्य वेगळ्या स्वरूपाला प्राप्त होत नाही. मग ज्या स्वरूपातून आली, ज्या अव्यक्त अवस्थेमधून आली ना त्याच अव्यक्त अवस्थेला पुन्हा ती जातात. स्वप्न मनीचे मनी मावळे जसं घडतं तशा प्रकारे सगळे प्राणी मात्र निभ्रांत, निसंशय आणि नवती वेगळ्या अवस्थेला प्राप्त होत नाही. देखे पूर्वस्थितीच येते आपुलिये. आपुली जी पूर्वस्थिती कोणती? जन्मा आदी अमूर्ते, हे त्यांची पूर्वस्थिती. त्याच पूर्वस्थितीला ती पुन्हा प्राप्त होतात. आणि मग मध्यंतरी जे भासतं, ज्ञानोबा म्हणतात मध्यंतरी जे असतं ते सगळं भासत असतं. येर मध्ये जे प्रतिभासे. मग जागृती आणि सुषुप्ती या दोन्हीच्या मध्यंतरी भासणारं स्वप्न ते देखील प्रतिभासच आहे, किंवा स्वप्न आणि सुषुप्ती यांच्यामध्ये भासणारी जागृत अवस्था तो देखील भासच आहे. येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे आकार हा मायावशे सत्स्वरूपी. एर म्हणजे काय? अव्यक्ताचं अगोदर कारण आहे, निधन अव्यक्तामध्ये आहे. ह्या 2 अव्यक्त अवस्थेला सोडलं तर एर उर्वरित राहणारी व्यक्त अवस्था ते कसे आहे? मध्ये जे प्रतिभासे. सरळ सिद्धांतर असा आहे, आदावंतेचे यन्नास्ती वर्तमानेपि तत्तथा. जे अगोदरही अव्यक्त असतं, नंतरही अव्यक्त असतं, मध्यंतरी जरी ते व्यक्त झालं तरी ते अव्यक्तच असतं. एरमध्ये मध्ये जे प्रतिभासे, मध्यंतरी जे प्रतिभासे, जो भास अनुभवाला येतो ते कसं आहे? निद्रिता स्वप्न जैसे. ज्याप्रमाणे व्यक्ती झोपी गेल्यानंतर जागता जवसे जे तव जेने ध्यानी भावना भावीजे. डोळा लागत खेव देखीचे तेचे स्वप्नी. जसं स्वप्नामध्ये दिसावं, स्वप्न जागृतीत नाही, स्वप्न सुषुप्ती अवस्थेमध्ये नाही, मध्यंतरी आहे स्वप्न. तसा हा संपूर्ण जगताचा असणारा पसारा देखील जोपर्यंत सुषुप्ती अवस्था आहे तेव्हाही नाही, जागृतीत आल्यानंतर आहे आणि सुषुप्तीत गेलं तर पुन्हा नाहीच. दृष्टीसृष्टीवादाच्या नुसार विचार केल्यानंतर जेव्हा जेव्हा पदार्थाचं आपल्याला ज्ञान आहे तो पदार्थ तेव्हाच आपल्या अनुभूतीला येतो, तेव्हा त्याचं अस्तित्व मानला जातं. जेव्हा पदार्थाचं ज्ञान नसतं, दृष्टी नसते, तेव्हा सृष्टीही नसते. त्याला दृष्टीसृष्टीवाद असं म्हणतात. दृष्टीसृष्टीवादाच्या नुसार संपूर्ण असणारं जगत जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा त्याचं अस्तित्व भासमान असतं, प्रतिती मात्र असतं, तत्वतः ते नसतं. एरमध्ये जे प्रतिभासे
ते निद्रिता स्वप्न जैसे झोपी गेल्यानंतर जसं स्वप्न पडावं, क्षणमात्र अल्प देशात अल्प काळामध्ये पडणारं स्वप्न जसं मिथ्या असतं, तशा प्रकारे जे जे भासतं ते देखील स्वप्नाप्रमाणे मिथ्या असतं. हे उदाहरण दिलं स्वप्नाचं. आकार हा मायावशे सत्स्वरूपी, तशाच पद्धतीनं सत्स्वरूप असणारा परमात्मा. सत आहे म्हणजे कोणत्याही कालामध्ये त्याचा बाध होत नाही. सत्यत्वम बाध राहित्यम जगत बाधैक साक्षिणः बाधक किंग साक्षिको ब्रूही नत्व साक्षिक इष्यते. पंचदशकार विचार करतात. सत्यत्व कशाला म्हणायचं? ज्याचा कोणत्याही कालामध्ये बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणायचं. म्हणजे जगताचा बाध होतो तसा परमात्म्याचा बाध होतो असं मात्र म्हणता येत नाही. जगताचा जो बाध होतो त्या बाधाचा कोणीतरी साक्षी मानावा लागतो की नाही? शून्य जर तुम्ही वाद मानला तर शून्य कोणाला कळाला? हे शून्य आहे हे कळण्याकरता कोणीतरी एक असावा लागतो. तसा जगताचा बाध होतो हे सांगण्याकरता जगत बाधैक साक्षीणः साक्षी मानावा लागतो. म्हणजे त्या साक्षीचाही पुन्हा साक्षी आहे, चालत नाही असं. मी हे परंपरा लांबतच जाईल आणि अनवस्था नावाचा दोष प्राप्त होईल. जो साक्षी स्वयंप्रकाश आहे तो सर्वांचा बाध जाणतो, त्याचा बाध कोणी करू शकत नाही. म्हणून त्या स्वरूपाला सत्स्वरूप असं म्हणतात. आणि सत्स्वरूपावर सत्य असणाऱ्या स्वरूपावर हा आकार माया वशे, मायेच्या योगाने अज्ञानाच्या विद्येच्या योगाने हा आकार भासतो. जो आकार भासतो तो विवर्त आहे, तो अध्यस्त आहे, कल्पित आहे. आणि कल्पित पदार्थ भासण्याकरता अधिष्ठान सत्यच असावं लागतं. म्हणून ज्ञानोबाने त्याकरता सत्स्वरूपी असा शब्द वापरला. जे अधिष्ठान सत्य आहे ते चित स्वरूप आहे. सत आणि चित स्वरूप असणारा अधिष्ठान आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद ब्रह्मस्वरूपावर हा संपूर्ण असणारा आकार काय होतो? मायेच्या योगाने भासतो. जेव्हा समष्टी कर्म सर्वांचं फल देण्याकरता सन्मुख होतं तेव्हा आकार भासतो. कर्म समष्टी सगळ्यांचं संपलं की पुन्हा आकार मायेत जातो आणि ती माया देखील परमात्मा स्वरूपामध्ये लयाला प्राप्त होते. ते ज्ञानोबांची ओवी आहे, ते प्रकृती शिनले जेथे विसवे ते परमगती मी, अशी असणारी परमगती ते सत्स्वरूप म्हणतात. आणि त्या सत्स्वरूपावर हा आकार जगताचा असणारा संपूर्ण आकार, हा का म्हणायचं? इदम पदाला विषय होतो म्हणून. हा संपूर्ण असणारा आकार आणि परमात्मा इदम पदाला विषय होत नाही. इदन तेसी वाळले. आणि संपूर्ण असणारा जगत, इदन शब्दोदितम जगत, हा संपूर्ण आकार हा या पदाने सांगितलेला मायेच्या योगाने परमात्मा स्वरूपावर फक्त भासतो. काही परमात्मा हा जगताच्या रूपाने नटला ही संगती सांगण्याकरता माया मानली. वास्तविक माया मानण्यामध्ये कोणाची तात्पर्य नाही. माया फक्त संगतीकरता सांगितली जाते, गणित सोडवण्याकरता. किंमत काहीतरी अची मानावी लागते. एकदा गणित सुटलं आणि अची किंमत कळाली की ठेवला जात नाही. तसं जगत प्रतीतेला येतं, त्या प्रतीतीची संगती सांगण्याकरता माया मानली. माया मानण्याचं शास्त्राचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. वास्तविक अजातवादाचा सिद्धांत आहे, पण तो सांगण्याकरता विवर्तवादाची कक्षा, नंतर दृष्टीसृष्टीवादाची कक्षा हे स्वीकार करावं लागतं. महापुरुषांची ही दया आहे, शास्त्राची दया आहे, दुसरं काही नाही. एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे आकार हा मायावशे सत्स्वरूपी. आकार हा मायेच्या योगाने सत्स्वरूप परमात्म्यावर भासला जातो. म्हणजे माया ही त्याच्याकरता एक कारणच मानलेली आहे. त्या मायेला उपादान कारण म्हणतात. परमात्मा निमित्त कारण आहे, ती माया परिणामी उपादान कारण आहे. ईश्वर हा निमित्त कारण आहे आणि ब्रह्मविवर्तोपादान कारण आहे. किंवा मानलाच ईश्वर तर अभिन्न निमित्तोपादान कारण मानलेला आहे. जशी माया ही त्याकरता परिणामी उपादान कारण आहे, तसंच आता पुढे ज्ञानोबा उदाहरण देतात. ना तरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार का परापेक्ष अलंकार व्यक्ती कनिकी तैसे सकळ कनकी तैसे सकळ हे मूर्त जानपा माया कारित जैसे आकाशी बिंबता ब्रपटळ तैसे आदीची जे नाही. या अर्ध्या अर्ध्या ओवींचा जैसे आणि तैसे संबंध असल्यामुळे पुणे पण संबंध लागतो. पहिल्यांदा दृष्टांत बघता येईल आपल्याला. ना तरी अथवा पवने स्पर्शिले नीर, वायू हा कारण आहे आणि वायूने जर त्या जलाला स्पर्श केला, नीरस्पर्शिले म्हणजे पाण्याला स्पर्श केला, पाण्यापासून लाट निर्माण होती, पण नुसत्या पाण्यापासून लाट निर्माण होत नाही. पाण्यावर लाट भासण्याकरता वाऱ्याचं साह्य असावं लागतं. तसं जगताचा असणारा आकार परमात्मा स्वरूपावर अनुभवाला येतो हे जरी खरं असलं, पण तो आकार अनुभवाला येण्याकरता मायेचं पण साह्य असावं लागतं. मायेचा काही ना काही का होईना उपयोग असावा लागतो. पवने स्पर्शिले नीर, वायूने त्या पाण्याला स्पर्श केल्यानंतर पडियासे तरंगाकार, तरंगाच्या आकाराच्या रूपाने पडियासे आपल्याला एक आकार निर्माण झाल्यासारखा वाटतो. आकार निर्माण झाल्यासारखा वाटतो. वायू त्याला कारण आहे. वास्तविक तो आकार जो आहे तो जल स्वरूपच आहे. तसं जगताचा असणारा संपूर्ण विचार परमात्मा स्वरूपच आहे.
कारण कल्पित पदार्थाला जर अधिष्ठानाहून भिन्न सत्ताच नसेल आणि अधिष्ठान ज्ञानानंतर त्याची निवृत्ती जर अधिष्ठान स्वरूप होत असेल तर जेव्हा तो दिसतो तेव्हाही तो अधिष्ठान रूपच असतो. फक्त भ्रम असा असतो की आपण त्याला वेगळं पाहतो. पाणी आपण लाट म्हणतो, खरं ते पाणीच असतं, पण वाऱ्याच्या योगाने फक्त लाट असं म्हटलं जातं. तसं अज्ञानाच्या योगाने किंवा मायाच्या योगाने पाहतो आपण परमात्मा स्वरूपालाच, पण म्हणतो फक्त जगत. आपण हात लावतो मातीला, म्हणतो फक्त घट, किंवा पाहतो आपण अलंकाराला नाही सोन्याला आणि म्हणतो अलंकार. तसंच आहे जगताला पाहायनं, पण परमात्मा स्वरूपाला पाहतो फक्त जगत आपण म्हणतो. वाचारंभनम विकारो नाम ध्येयम मृत्तिका इत्येव सत्यम. मातीच खरी आहे, मातीच खरी आहे, पण म्हणतो फक्त आपण घट. घट हा फक्त शब्द आहे, वाचारंभन आहे. तसा जगत हा शब्द देखील वाचारंभन आहे. तत्वता मात्र अधिष्ठान जगताच्या रूपाने भासत आहे, दुसरं काही नाही. ना तरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार. ते फक्त भासे तरंगाच्या आकाराने. किंवा दुसरं उदाहरण का परापेक्ष अलंकार व्यक्ती कनकी. कनक नाम सोनं. सोन्याच्या ठिकाणी अलंकार व्यक्त होतो, पण तो अलंकार सोन्याच्या दृष्टिकोनातून नसतो. परापेक्ष, अपेक्ष म्हणजे दुसरा अपेक्षा करणारा कोणीतरी व्यक्ती, पर म्हणजे दुसरा, समोर असणारा दुसरा कोणीतरी व्यक्ती असावा लागतो. तो व्यक्ती जेव्हा अलंकाराकडे बघतो, व्यक्ती म्हणजे सामान्य पुरुष, जेव्हा अलंकाराकडे बघतो सोन्याकडेच बघतो तो, पण म्हणतो हा अलंकार आहे. ही दृष्टी त्या पुरुषाची आहे. सोन्याला विचारलं तुमच्यामध्ये अलंकार आहे का, तो नाही, माझ्या ठिकाणी सुवर्ण वाचून दुसरं काहीच नाही. अलंकाराची कल्पना तुम्ही केली. ज्ञानोबारांची ओवी आहे बघा ते, एर अलंकार हे वरचिलीकडे लेत याचीने भावे. जरी सोने लेणे होणे घडे तरी तयाचे सोने पण न मोडे. एर अलंकार हे वरचिलीकडे लेत याचीने भावे. जो पुरुष अलंकार धारण करतो त्याची भावना अलंकाराची असते. अलंकाराची दृष्टी असल्यामुळे तो अलंकार म्हणतो. वास्तविक सोन्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही, सोनं सोनंच असतं. तसा परमात्म्यावर देखील अज्ञानामुळे मायेच्या योगाने जगत नावाची कल्पना केली जाते, दुसरं नाही. का परापेक्ष अलंकार व्यक्ती कनकी तैसे सकळ हे मूर्त. पुन्हा हे शब्द आला बघा, सर्व नाम आलं. इदम पदाचं असणारं वाच्य असणार हे संपूर्ण मूर्त जगत जान पा माया कारित. मायेच्या योगाने हे आकाराला आलेलं आहे. माया बाजूला केली, कारण बाजूला केलं, मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने. ज्ञानोबा म्हणतात जर अज्ञान बाजूला केलं तर मग जगताची सिद्धीच होणार नाही, साचो कारण नाही, असा जगताच्या संबंधाने विचार केलेला आहे. सकळ हे मूर्त जान पा माया कारित. हे सकळ म्हणत असताना अगदी इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत संपूर्ण असणारं जगत जे शास्त्राने कळतं, एकादश इंद्रियांच्या निमित्ताने अनुभवाला येतं, हे सगळं मूर्त असणारं जगत जान पा माया कारित. मायेच्या योगाने फक्त आकाराला आलेला आहे. कसं, जैसे आकाश बिंबत अभ्र पटळ. पटळ म्हणजे पडदा. ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढगांचा असणारा पडदा यावा, तो कायमच येत नसतो, तो फक्त उन्हाळ्यामध्ये येत असतो, फार झालं तर पावसाळ्यामध्ये राहतो. जसा ढगाचा पडदा आकाशामध्ये बिंबावा, त्याची कायम सत्ता नसते, तसं जगताचं देखील सत्ता तशाच प्रकारची आहे. जेव्हा तुम्ही जगताला पाहता अज्ञानाच्या संबंधाने, तोपर्यंत जगताची सत्ता, एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं की जगताची सत्ता सत्ता रूपाने सिद्ध होत नाही, फक्त अधिष्ठान राहतं. मग जगत भासतं की नाही, भासतं, पण भासलेलं जगत हानी मात्र करत नाही. बाद झाल्यानंतर त्याचा काही उपयोगच नाही. बाद निश्चय झाला, मिथ्यात्व निश्चय, त्याच्यातली ताकदच निघून जाते. मिथ्यात्व निश्चय झाला की जगत, सत्यत्व बुद्धी दुःखाला कारण आहे, मिथ्यात्व बुद्धी काही दुःखाला कारण नाही. ते चित्रपट मिथ्या असतो, पण तरी देखील अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे दुःखाला कारण ठरतो आहे. सुख दुःखाला कारण ठरतं अनुकूल प्रतिकूल भावना. पण जर असं मानलं अज्ञानाच्या संबंधाने तर दुःखाला मात्र कारण नाही. जैसे आकाशी बिंबत अभ्र पटळ तैसे आदीची जे नाही तया लागी तुरुदसी काही. तो आवीट ते पाही चैतन्य एक. तैसे आदीची जे नाही, अगोदरच जे असणारं जगत किंवा अगोदरच जे असणारे देहांचे आकार, शरीराचा असणारा आकार अगोदरच नाही. जन्माला येण्याच्या अगोदर आहे का, अजिबात नाही. जन्माला आल्यानंतर फक्त भासतो आहे. मृत्यूच्या पश्चात राहणार नाही. असं जो अगोदरच आकार नाही, त्या आकाराकरता तो का रडतो, रडण्याचं कारणच नाही ना, कारण तो शरीराकरता रडणार आहे. आत्म्याकरता रडण्याचा उपयोग नाही, रडणं घडतच नाही आत्मस्वरूपामध्ये. उलट आत्म्याला जो जाणतो त्याचं कायमचं रडणं थांबतं. रडणं घडत नाही आत्म्यामध्ये, आत्म्यामध्ये रडणं घडत नाही. आत्म्याला न जाणल्यामुळे अर्जुनाचा विषाद आहे पहिल्या अध्यायामध्ये, अर्जुन विषाद योग. पण आत्मस्वरूपाला जाणलं की मग मात्र रडणं नाही. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. हे रडणं कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आत्म्याला जाणत नाही तोपर्यंत. मग शरीराच्या संबंधाने काय रडतो अर्जुना, तया लागे तू हृदसी काही.
त्याच्याकरता का म्हणून तू रडावं, तू काय कर, ते आवीट एक चैतन्य पाही, आवीट स्वरूपाचं न विटणारं, ज्याच्यात विकार निर्माण होत नाही, जे नष्ट पावत नाही, जे सच्चिदानंद स्वरूप आहे, असं जे एक चैतन्य आहे ना ते पाही, त्याच्याकडे तू लक्ष दे, शरीराकडे लक्ष देऊ नको. हा एक भाव होईल. आणि दुसरा भाव असा होईल, ते आवीट चैतन्य तू एक पाही, ते असणारं आवीट चैतन्य आणि तू दोघे भिन्न भिन्न नाही, एक पाही. तुमच्या दोघांमध्ये नित्य ऐक्य आहे, फक्त त्याची उपाधी व्यापक आहे आणि तुझी शरीराची उपाधी संकोचित आहे. व्यष्टी समष्टीचा भाव बाजूला केला की ते आविट चैतन्य आणि तू एक पाही, दोघांमध्ये नित्य ऐक्य आहे. एवढाच फक्त भ्रमनिवृत्त करायचा, संपला परमार्थ. तू आविट ते पाही चैतन्य एक. चालेल ना बाबा सार्थ? तू आविट ते पाही चैतन्य एक. कसं ते चैतन्य आहे? ज्या चैतन्याकरता कोण कोण कोणाकोणाचा त्याग करतात याचा विचार पुढे 2 ओव्यामध्ये सांगतात. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत, जया लागी विरक्त वनवासिये, दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती. जयाची आरतीची भोगीत. आरती शब्दाचा अर्थ होतो उत्कंठा, प्रबळ असणारी इच्छा किंवा त्यालाच गोडी असं म्हणतात. आणि ज्यालाही आत्मस्वरूप प्राप्त करण्याची गोडी लागली ना, तो विषयांचा परित्याग करतो, यात नवल नाही. विषयच त्याला सोडून जातात. ओवीस तशी आहे. जयाची आरतीची भोगीत, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीची उत्कट इच्छा अंतकरणात निर्माण झाल्याबरोबर, भोगीत ती इच्छा निर्माण झाल्याबरोबर विषयाचा त्याग करावा लागत नाही. विषयी तेजिले संत, विषयी संत तेजिले, विषयांनी संतांचा परित्याग केला, त्याग करावा लागला नाही, त्याग सहज घडला. ते ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे बघा. फळली केळी उन्मळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. सहज त्याग घडावा लागतो. मनोनी सहज सांडवला कर्मसंगा. त्याग करण्याकरता, जेव्हा त्याग करण्याकरता एखादा पुरुष साधक प्रवृत्त होतो तेव्हा त्यागाचा आग्रह असतो, आणि जेव्हा त्याग आपोआप होतो तेव्हा ते सहज होऊन जातं. म्हणून जयाची आरतीची भोगीत, ज्या परमात्म्याची अंतकणात इच्छा प्राप्तीची उत्कंठा निर्माण झाल्याबरोबर विषयी तेजिले संत, विषयांनी संतांचा परित्याग करून टाकला. संतांनी विषयांचा परित्याग नाही केला. आता मग विषयांनी संतांना सोडून दिलं का बरं? उपयोगच काही नाही. आता आत्मसुखाची या गोडिया, वेटे जो का सकळ विषया, जयाची या ठाई इंद्रिया मान नाही. हा एक भाव आहे. ज्याला आत्मसुखाची प्राप्ती करायची आहे, आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जो सगळ्या विषयावर विटतो, हा एक भाव आहे. आणि इथला भाव पराकोटीचा असा आहे की विषयच त्याला विटतात. विषयी तेजिले संत, जया लागे विरक्त वनवासी, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीकरिता विरक्त झालेले, संसारावरची असणारी आसक्ती परित्याग करून सगळ्या स्त्री धनपुत्रादिकांचा परित्याग केलेले, वैराग्य संपन्न असणारे महात्मे वनवासी वनवासात जातात. का बरं? वनवासामध्ये एकांत प्राप्त होतो. ते ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे. बहुयोगाभ्यासी हाव, विजनाकडे धाव, न साहे जो नाव संघाताचे, संघाताचं नावही सण करत नाही. शैलकाक्षांची कुहरे, जळाशय परिसरे, आदिष्टी जो आदरे नगरानये, नगरामध्ये येत नाही. नगरामध्ये आल्यानंतर मनुष्य हुशार होतो, पण साधनामध्ये विघ्न होतं. ना तरी नगरांतरी वशीजे, तरी नागरची होईजे. तो नागर होतो म्हणजे नादर होतो, सुंदर होतो, शहाणपणा येतो, पण साधना मात्र करू शकत नाही. याकरता जया लागी विरक्त वनवासी, अरतीर जनसंसदी. ज्ञानीपुरुषाचं लक्षण आहे जनसंसदी अरती. जनाच्या संपर्कामध्ये राहण्याकरता आवडतच नाही, त्याला अरती जनसंसदी असं म्हणतात. लोकांच्या संपर्कामध्ये राहत नाही. लोकांचा संपर्क राहिला ना, तो संपर्क टिकवण्याकरता फार कष्ट करावे लागतात. मग एखादा व्यक्ती समोर जर भेटला ना, आपण त्याला चेहरी घातला, तो मला ओळखलं का? आपण मला ओळखलं आणि तुम्हाला सांगा नाव सांगता येत नाही, कारण दररोज मुक्काम प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी असतो. कुणाकोणाचे नाव ध्यानात ठेवणार? ते जनसंपर्क फार कठीण असतो. जया लागी विरक्त वनवासी, म्हणून सगळ्या घरात्यागाचा परित्याग करून विरक्त झालेले महापुरुष वनवासी वनवासामध्ये जातात, वनामध्ये राहतात आणि साधना करतात. विषयी तेजिले संत, जया लागी विरक्त वनवासी, दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती. दृष्टी सुनी जयाते, जयाते म्हणजे ज्याच्यावर दृष्टी सुनी वाक्प्रचार आहे, नजर ठेवून, दृष्टी ठेवून जे परमात्मा स्वरूप आपल्याला प्राप्त करायचं, अशी साध्य म्हणून आपण त्याच्यावर नजर ठेवायची.
अशी ज्यांनी नजर ठेवली ते असणारे मुनीश्वर ब्रह्मचर्य आदी ब्रह्मचर्य व्रत ज्याच्यामध्ये अत्यंत कठीण असणारं व्रत अगोदर आहे. अहिंसा सत्येय अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान यमनियमाचा विचार केलेला आहे. तर ब्रह्मचर्याचं व्रत खरंच कठीण आहे. ज्ञानोबारे त्या काठीने सांगत असताना पुढे सांगतात बघा, जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्यांची साकडी निष्ठुर होऊन बापुडी इंद्रिय करते. काया वाचा आणि मन या 3 साधनांच्या द्वारे अष्टभोगांचा परित्याग करणं त्याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. किंवा ब्रह्मस्वरूपामध्ये कायम विचरण करणं ते खरं ब्रह्मचर्य आहे. म्हणून ब्रह्मचर्य आदी असणारे कठीण कठीण व्रत ज्या परमात्म्याच्या प्राप्तीकरिता मुनीश्वर तपाती आचरताती ब्रह्मचर्यादी व्रताचं अनुष्ठान करतात. ओवीचा पहिला अर्थ असा होईल, दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते आचरताती मुनीश्वर. किंवा मुनीश्वर तपाती आचरताती तप जर घेतलं तर मग कायिक तप वाचिक तप आणि मानसिक असणारं जे पुढे येणारं तप आहे त्या कायिक तपामध्ये ब्रह्मचर्याचा उल्लेख केलेला आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यमहिंसाच शारीरम तप उच्यते अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते मनप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. या 3ही तपांचा ते आचरण करतात. आणि खरं तर तप असं आहे, तप जर स्वरूपाच्या प्राप्तीकरता केलं जात असेल तरच ते खरं तप आहे. आपल्या पश्चातांमध्ये ओवी आहे बघा, ती इथं नाही पलीकडे आहे. तैसा स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप. एक तर प्राण इंद्रिय शरीर यांची आटणी करणं तप्त करणं आणि त्याची आटणी होणं यालाही तप असं म्हणतात. किंवा दुसरं विचार नावाचं एक तप सांगितलं, आत्मा आणि अनात्मा यांचं पृथक्करण करणं यालाही तप असं म्हणतात. तर मुनीश्वर जे असतात मुनीमध्ये पुन्हा ईश्वर सर्वात श्रेष्ठ असणारे जे महात्मे या सगळ्या तपाचं आचरण करतात परमात्मा प्राप्तीकरिता. गवळणीच्या पण जीवनामध्ये हे सगळं घडलं. याची लागी होते जियले भोग याची लागी केले नाना याग याची लागी अष्टांगादी योग याची लागी या विषयांचा त्याग जन्मजन्मांतरी केली ही सूचना. त्या परमात्म्याच्या प्राप्तीकरता आम्ही सगळे सायास केले याची लागी व वेदांत पाहिला असं पण त्या साधनाचा उल्लेख केलेला आहे. दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्य आदी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती असं जे स्वरूप आहे ना ते अविट ते पाहित चैतन्य एक. असं जे चैतन्य आहे त्याचा तू अनुभव घे, त्याच्यावर तू नजर ठेव असं भगवंतांनी इथपर्यंत सांगितलं. आता जो साधारण मोह निवृत्त करायचा त्या मोहाची निवृत्ती करत असताना उपसंहाराकडे भगवंत वाटचाल करत आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर नत्वं शुचितुम अर्हसी नैवं शुचितुम अर्हसी तत्र का परिदेवना हे भगवंताने जवळपास आतापर्यंत 7-8 वेळा अर्जुनाला सांगितलं. अर्जुना तू शोक करू नको, शोक करण्याकरता तू योग्य नाही, पंडित असणारा पुरुष शोक करत नाही, धीर सत्रण मुह्यते हा सगळा विचार सांगितल्यानंतर भक्तराज अर्जुन देवाला म्हणतात, देवा तुम्ही म्हणता मला शोक करण्याचं कारण नाही, पण बरेचसे असे पंडित महापुरुष आहे हे आत्मज्ञानाचं श्रवण करतात पण तेही त्यांच्या जीवनामध्ये शोक करतातच. मग मी शोक केला तर त्याकरता मला वारंवार टोचणी देण्याचं काय कारण आहे? नत्वंशोचितुम रसी असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि दुसरा भाव असा आहे, जर मला बोध संपन्नता प्राप्त होत नसेल तर माझा दोष नाही, तुमचाच दोष आहे. वक्तुरेव हि तज्जाड्यम यत्र श्रोतान बुध्यते ज्या ज्या ठिकाणी श्रोत्याला अवगम होत नसेल सिद्धांताचा ते वक्त्याचाच कमीपणा असतो. अशा 2 प्रकारच्या शंका अर्जुनाने या श्लोकाच्या वर सांगितलेला आहे. मधुसूदन सरस्वतींनी याचा विचार केला, ज्या ठिकाणी मला बोध होत नसेल तर माझा कमीपणा नाही, कदाचित तुमच्या सांगण्यात कमीपणा आहे. बरंही सध्याचे श्रोते वक्त्यावर म्हणत नाही, नाहीतर खूप कठीण प्रसंग. वक्तुरेव हि तज्जाड्यम यत्र श्रोतान बुध्यते ज्या ज्या ठिकाणी श्रोत्याला अवगम होत नाही ते वक्त्याचं जाड्य असतं. खरं आहे बरं का, ते वक्त्याचीच कसोटी असते. म्हणजे श्रोत्याच्या बुद्धीवर सिद्धांत आरूढ करण्याकरता वक्त्याला कष्ट करावे लागतात. पण उपनिषदामध्ये त्याकरता एक कुशल शब्द वापरलेला आहे. कुशलोन शिष्ट हा असा एक शब्द आहे. आश्चर्य वक्ता कुशलस्य लाब्धा आणि आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्ट ते याच्यामध्ये येणारच आहे. या श्लोकामध्ये त्या संदर्भ दिलेला आहे. ती कुशलता असावी लागते. म्हणून तर ते सद्गुरूंचं लक्षण सांगत असताना श्रोत्रियता असावी लागते शंकेचं निराकरण करण्याकरता, अनुभूती असावी लागते ब्रह्मनिष्ठता सांगण्याकरता, ती अनुभूती असावी लागते. आणि समोरच्या असणाऱ्या श्रोत्याला काही का होईना बोध प्राप्त व्हावा याकरता कृपाळुता पण असावी लागते. आणि म्हणून ज्ञानोबांचा तो भाव आहे, या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे. लहान बालकाला जीव घालायचा असेल तर एका घासाचे 20 घास करावे लागतात.
हे श्रोत्याचा अधिकार जाणल्यानंतर ते वक्त्याने करायचा विचार असतो किंवा वक्ता म्हणून भगवंताने पण हा विचार पाठीमागे केलेला आहे. हा उमचे आता कवने परी कैसे न धीर स्वीकारे जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका ना तरी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदेवी औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची वक्त्यावर फार मोठी जबाबदारी असते. समोरच्या श्रोत्याचा अधिकार कळावा लागतो, म्हणजे त्याला अगोदर समजून घ्यावं लागतं आणि मग समजावून सांगावं लागतं. समजून घ्यायचं मग समजावून सांगायचं. ते भक्तराज अर्जुनने सांगितलं, देवा मला कळत नसेल ना, हा तुमचाच कमीपणा आहे. कारण बरेचसे असणारे विद्वान पुरुष देखील आत्मतत्वाचं श्रवण करता पण तेही शोक करता. भगवंत म्हणतात अर्जुना तसं मात्र नाही बरं का, हे आत्मतत्व कळण्याकरता खरंच कठीण आहे आणि म्हणून तुझ्याही ते लक्षात येत नाही असं मला वाटतं. तोच भाव पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. आत्मबोध अतिशय दुर्विज्ञेय आहे, ती दुर्विज्ञेयता पुढच्या श्लोकामधून सांगतात. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवचेन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवचेन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवचेन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आश्चर्यवत् पश्यति कश्चित् एनम् आश्चर्यवत् वदति तथा एव च अन्यः आश्चर्यवत् च एनम् अन्यः शृणोति श्रुत्वा अपि एनं वेद न च एव कश्चित्. भगवंत सांगतात 3 प्रकारचा अगोदर स्पष्ट भाव आहे आणि चौथा भाव फार महत्त्वाचा आहे. भगवंत म्हणतात एनम आत्मानम कष्टित, कोणीतरी विरळा असणारा महात्मा पुरुष एनम आत्मानम या आत्मस्वरूपाला आश्चर्यवत आश्चर्याप्रमाणे पाहतो. पाहण्याचा भाव आहे आश्चर्याप्रमाणे. च अन्य हा दुसरा असणारा एक महात्मा पुरुष या आत्मसंबंधाने आश्चर्यवत वदती, आश्चर्याप्रमाणे बोलतो. म्हणजे पाहणंही आश्चर्यकारक आहे, बोलणंही आश्चर्यकारक आहे आणि त्याचप्रमाणे एनम आत्मानम अन्यः कष्टित आश्चर्यवत शृणोती, कोणीतरी असणारे एक महात्मा विरळा पुरुष या आत्मस्वरूपाच्या संबंधाने श्रवण करत असताना आश्चर्याप्रमाणेच काय करतो, श्रवण करतो. 3 भाव सांगितले आणि पुढचा भाव असा सांगितला कष्टित श्रुत्वा अपि. या अपि शब्दाने पाठीमागचे भाव घेतले तरी चालेल, म्हणजे पाहून देखील, बोलून देखील, ऐकून देखील, श्रवण करून देखील श्रुत्वा अपि एनम न च एव वेद, अशा प्रकारे आत्मस्वरूपाला मात्र श्रवण जरी केलं तरीही जाणू शकत नाही. या श्लोकावर जे विवेचन आलेलं आहे मधुसूदनी टीकेमध्ये थोडासा आपण विस्तार करूया तत्संबंधाने, म्हणजे पदापदाचा अर्थ लागण्याकरता. तर पहिला भाव कसा आहे, एनम आत्मानम कश्चित आश्चर्यवत पश्यती, कोणीतरी असणारा जो महात्मा पुरुष आहे या आत्मस्वरूपाला आश्चर्याप्रमाणे पाहतो. एखादी वस्तू जर आपल्याला वेगळ्या रूपाने अनुभवाला येत असेल तर मनुष्य तत्संबंधाने विस्मय, आश्चर्य, नवल प्रगट करत असतो. आत्मसंबंधाने जर विचार केला तर सामान्य असणारे पुरुष आत्मसंबंधाला कसा मानतात, आत्मा हा नष्ट पावणार आहे, म्हणजे सत असताना देखील ते असत स्वरूपाचा मानतात. चित स्वरूपाचा असताना जडप्रमाणे मानतात. आनंद स्वरूप असताना दुःख स्वरूप मानतात. नित्य असताना अनित्य स्वरूपाचा मानतात. निर्विकार असताना विकारी स्वरूपाचा मानतात. एकमेवाद्वितीय स्वरूपाचा असताना देखील नाना प्रकारचा मानतात. म्हणजे सामान्य रूपाने सगळे असणारे प्राणी मात्र आत्मसंबंधाने अशा प्रकारे जाणतात. पण कोणीतरी वेगळा असणारा जो महात्मा असतो तो असं न जाणता याच्या विपरीत आश्चर्याप्रमाणे जाणतो किंवा पाहतो. कसा पाहतो तर या कष्टित पदाने शमदमादी वैराग्य संपन्न असणारा कोणीतरी एक साधक व्यक्ती घ्यायचा आणि तो आत्मस्वरूपाला आश्चर्याप्रमाणे कसं पाहतो, सगळेच पाहत नाही म्हणून कष्टित शब्द वापरला. कोणीतरी विरळा, मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः, असा कोणीतरी विरळा असणारा शमदमादी साधक संपन्न म्हणजे साधन चतुर्थ संपन्न असणारा कोणीतरी साधक असणारा व्यक्ती या आत्मस्वरूपाला आश्चर्याप्रमाणे पाहतो. कसा पाहतो तर तो आचार्यांच्या द्वारे म्हणजे वेदांत शास्त्राच्या द्वारे आणि आचार्यांनी उपदेश केलेल्या तत्वमसी महावाक्यांच्या द्वारे जेव्हा त्यांना उपदेश प्राप्त होतो त्या आत्मस्वरूपाला कसं पाहतात, ही प्रक्रिया अशी आहे. ते वेदांत शमदमादी संपन्न असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी मुमुक्षत्व आहे.
आणि मुमुक्षुत्व धारण केल्यानंतर ते आचार्यांना शरण जातात. आचार्यांच्या मुखातून वेदाचं श्रवण केल्यानंतर तत्वमसी महावाक्याचं श्रवण झालं की ती वृत्ती अहम ब्रह्मास्मी त्या कारक वृत्ती निर्माण झाल्याबरोबर ती वृत्ती सगळ्या असणाऱ्या अज्ञान कार्याचा बाध करते, अज्ञानाला नष्ट करते आणि या समाधीच्या द्वारे ते आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या आत्मस्वरूपाला पाहतात. त्यांचं हे पाहणं इतरांच्या लक्षात न येण्यासारखं असल्यामुळे ते आश्चर्याप्रमाणेच आहे. म्हणजे आपलंच आत्मस्वरूप वृत्तीच्या द्वारे अज्ञानाला नष्ट करून स्वयंप्रकाश रूपाने जाणणं, अपरोक्ष रूपाने जाणणं ही पद्धती सामान्य लोकांच्या विरुद्ध असल्यामुळे आश्चर्याप्रमाणे आहे. असा कोणीतरी त्या वृत्तीच्या द्वारे आश्चर्याप्रमाणे पाहतो. म्हणजे पाहणारा जो आहे, अनुभव घेणारा, तो आश्चर्यकारकच आहे हे भगवंतांनी सांगितलं. यातलाच आणखीन एक बारकावा असा आहे, ज्या वृत्तीच्या द्वारे तो पाहतो ना, अहम ब्रह्मास्मी त्या कारक वृत्ती, ती वृत्ती देखील आश्चर्यकारकच आहे. कशी आश्चर्यकारक आहे बरं? ती वृत्ती अविद्येपासून निर्माण झाली, अविद्येपासून निर्माण झाली, पण अविद्येला नष्ट करणारी आहे म्हणून आश्चर्यच आहे. बरं, नुसती अविद्येला नष्ट करते असं नाही, स्वतःही नष्ट पावते म्हणून आश्चर्यकारक आहे. बरं, कल्पित असणारी ती वृत्ती सत्य असणाऱ्या परमात्म्याचं प्रकाशन करते म्हणून आश्चर्यकारक आहे. म्हणजे एवढे सगळे भाव असल्यामुळे जो हे आत्मदर्शन करतो असा विरळ असणारा महात्मा आश्चर्यप्रमाणे असतो. बरं, त्याला तत्वज्ञान प्राप्त झालं तरी पण अज्ञानी पुरुषाप्रमाणे व्यवहार करतो म्हणून आश्चर्य आहे. असा सगळा भाव एका पादामध्ये सांगितला. दुसरा भाव पुढचा असा आहे, आश्चर्यवत तथा एवच अन्यः आश्चर्यवत वदती. दुसरा भाव असा आहे की आत्मसंबंधाने बोलणारा देखील आश्चर्याप्रमाणेच बोलतो. खरं तर भाव असा आहे, कोण आत्मसंबंधाने बोलू शकतं बरं? ज्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तो आत्मसंबंधाने काय बोलणार? बोलू शकणार नाही. बरं, ज्याला आत्मस्वरूपाचं अपरोक्ष रूपाने ज्ञान झालं असा महात्मा सुद्धा बोलू शकणार नाही. का बरं? आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याबरोबर त्याला समाधी अवस्था प्राप्त होते म्हणून असा असणारा महात्मा बोलत नाही. बरं, यदा कदाचित, कारण का तो कायम समाधीमग्न अवस्थेमध्ये असतो, त्याचं व्युत्थान होत नाही. जर व्युत्थान झालं तर समोरच्या व्यक्तीला तो ओळखू येत नाही, कारण महात्म्याला ओळखू येण्याकरता आपण महात्मा व्हावं लागतं. महात्म्याला बाह्य रंगावर कोणी ओळखू शकत नाही. म्हणजे ज्याने परमात्मा स्वरूपाला जाणलं, अज्ञानी असणारा पुरुष कोणाला बोध करू शकत नाही. आणि जो बोध करणारा उपदेष्टा आहे त्याचा अभाव आहे. का अभाव आहे? समाधी अवस्थेमध्ये तो निमग्न झाला. बरं, त्याचं व्युत्थान झालं तर सामान्य पुरुष त्याला ओळखू शकत नाही. बरं, यदा कदाचित ओळखलं तर त्या महापुरुषाला जगताहून काही घेणं देणं नाही, त्याला काही लाभ करून घ्यायचा नाही, स्वतःची पूजा करायची नाही, प्रसिद्धी करायची नाही, म्हणून तो कुणाला उपदेशच करत नाही. आणि जर तो बोलू लागला, ज्ञानोबा म्हणतात तो बोलणीची नाही, बोलो म्हणून जरी काही, जर त्याने बोलण्याकरता प्रारंभ केलाच तर त्याचं असणारं दर्शन किंवा त्याचं असणारं वचन श्रवण करण्याकरता ईश्वराप्रमाणे दुर्मिळ योग असतो. आणि मग जेव्हा तो महात्मा बोलतो तो आश्चर्याप्रमाणे बोलतो. का बोलतो बरं? कारण तो आत्मस्वरूप झालेला असतो आणि जसा त्याने अनुभव घेतला तसाच तो इतरांना सांगत असतो. आत्मस्वरूपापासून वेगळा राहून जर सांगत असेल तर त्याचं बोलणं आश्चर्याप्रमाणे होत नाही. जो बोलणारा, सांगणारा, वदती, वक्ता जो असतो ना, तो आश्चर्यकारक असतो. जशी अनुभूती प्राप्त झाली तशीच अनुभूती कथन करतो, म्हणून त्याचं असणारं हे बोलणं, वक्त्याचा उपदेश आश्चर्याप्रमाणे आहे. हा दुसरा विचार सांगितला. आणि तिसरा विचार आता आहे, तिसरा असा, एनम अन्यः आश्चर्यवत शृणोती. तिसरा असणारा श्रवण करणारा जो साधक आहे ना, तो देखील आश्चर्यकारकच आहे म्हणे. का बरं? का आश्चर्यकारक आहे? कारण हे परमात्म तत्व श्रवणाकरता मिळतच नाही. श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः श्रवंतोपि बहवो यम न विद्युः आश्चर्य वक्ता कुशलोस्य लब्धा आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्टः असा त्या उपनिषदामध्ये श्लोक आलेला आहे. हा परमात्मा श्रवण करण्याकरता मिळतच नाही. एखाद्याला श्रवण करण्याकरता जर मिळाला तर तो परमात्मा स्वरूपाला जाणू शकत नाही. म्हणून इथला असणारा वक्ता आश्चर्य वक्ता कुशल स्वरूपाचा आहे. आणि मग तो वक्ता ज्याला प्राप्त झाला असा जो श्रोता आहे ना, तो देखील ज्ञाता, तो देखील कुशल स्वरूपाचा आहे. म्हणून हा सगळा योग जुळून आला तर असा श्रवण करणारा देखील दुर्मिळ आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, ईर बहुत जोडते किरटी जयाची भजने भोगासाठी, त्याप्रमाणे वेदांताचं श्रवण करणारा अधिकारी देखील दुर्मिळच आहे. बाह्यरंग असणाऱ्या साधनामध्ये प्रवृत्त होणारे किती पण आढळतील. एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलं हे काम करा, ती सेवा करा, चालतं. पण श्रवणाकरता बाबा सांगतात ना, एखाद्या व्यक्तीला सांगितलं 1000 रुपये रोज देतो, फक्त श्रवण करायचं, पाठ ऐकायचं, तरी टिकू नाही शकत. कारण इथला श्रवणाकरता अधिकारी वेगळा आहे.
म्हणून याचं श्रवण करणारा जो आहे मनुष्यानाम सहस्रेषु असा असल्यामुळे श्रवण करणारा देखील दुर्मिळ स्वरूपाचा आहे. हे दुर्मिळता सांगण्याकरता आश्चर्यवत शब्द वापरला. आणि जर यदा कदाचित हा योग प्राप्त झाला तरी पण सर्वांनाच ज्ञान प्राप्त होतं असं मात्र नाही. श्रुत्वा अपि एनम आत्मानम कश्चित न एव वेद. श्रवण करून देखील या आत्म्याला मात्र कोणी जाणू शकत नाही. या सगळ्या श्लोकावर मधुसूदन सरस्वतींनी 5 विकल्प केले, तेवढे सांगून पुढे जातो. मधुसूदन सरस्वती असं म्हणतात या श्लोकाच्या संबंधाने किती पद आले? पाहणारा एक आला, वदती बोलणारा एक आला, शृणोती ऐकणारा आला, आणि चौथा असा आला की ऐकतो पण जाणत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी 5 प्रकार केले. पहिला प्रकार असा आहे जो आत्मस्वरूपाला पाहतो पण सांगत नाही कोणाला. पहिला प्रकार म्हणजे पश्यती न वदती, तो जाणतो स्वतःला आत्मस्वरूपाने पण बोलत नाही. दुसरा प्रकार असा आहे पाहतो देखील आणि बोलतो देखील. दुसरा प्रकार आहे कृपाळू असल्यामुळे स्वतः आत्म्याला जाणतो देखील आणि वदतो म्हणजे इतरांना सांगतो देखील. तिसरा प्रकार असा आहे एक श्रवण करतो आणि श्रवण करून अर्थही जाणतो, हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार असा आहे श्रवण करतो पण कळत नाही, चौथा प्रकार. आणि 5वा प्रकार असा आहे श्रवणाचा योगच येत नाही, अजिबात योग येत नाही, संपूर्ण आयुष्य नष्ट होऊन जातं पण श्रवणाचा मात्र योग येत नाही. एक पाहतो सांगू शकत नाही, पाहतो सांगतो, ऐकतो ऐकून ज्ञान करून घेतो, एक फक्त ऐकतो पण ज्ञानाचा संबंध होऊ देत नाही. आणि काहीच्या जीवनामध्ये श्रवणच घडत नाही, मग श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधनम हे तर दूरच राहिलं. अशी त्यांनी 5 प्रकार केले. ज्ञानोबा आता यावर स्पष्टीकरण करतात. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. एक पदाने दुर्मिळता सांगितली. कसे आहे पुन्हा ते? निश्चळ आहे, ज्यांचं अंतःकरण शमदमादी साधनाने संपन्न असल्यामुळे चलनरहित आहे, चंचल स्वरूपाचं नाही, अभ्यास आणि वैराग्याने परिपूर्ण झालेलं ज्यांचं अंतःकरण आहे अशा निश्चल अंतःकरणाने अंतरी म्हणजे सगळ्या असणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्ती बाहेर न जाऊ देता अंतर्मुख वृत्तीच्या द्वारे ते आहे ना, ते ब्रह्मदेवाने सगळ्यांना निर्माण केलं. परांची खाणी व्यतृणत स्वयंभूत तस्मान परान पश्यती नांतरात्मन. पण कोणीतरी असणारा धीर पुरुष या सगळ्या वृत्तींना अंतर्मुख करतो आणि मग ते एक निश्चळ अंतरी जे निहाळितात, ज्या आपल्या आत्मस्वरूपाला आपल्या अंतरात्म्यातच पाहतात. कसं पाहतात? याच्याकरता ज्ञानोबारांचा अभंग आहे. निरखित निरखित गेली येऊ पाहे तव तन्मये झाली येऊ. किंवा पंचदशीचा आपण 3ऱ्या प्रकरणाचा विचार करू शकता. त्या आत्मस्वरूपाला जाणण्याकरता यो वेद निहितम गुहाया परमे व्योमन अशा प्रकारचं श्रुतीचं वाक्य आलं. म्हणजे परमात्मा हा गुहेमध्ये निबिड स्वरूपाचा ठेवलेला आहे आणि जो त्या परमात्म्याला जाणतो. निहाळणं म्हणजे पाहणं आणि पाहणं म्हणजे दर्शन करणं, दर्शन करणं म्हणजे जाणणं. त्या जाणण्याकरता त्या गुहेचा काय करावा लागतो? छेद करावा लागतो. परमात्मा गुहेमध्ये निहित आहे ठेवलेला. मग कोणती गुहा आहे? मग अन्नम प्राणम या सगळ्या प्रकारच्या गुहा सांगितल्या. देहादाभ्यंतर प्राण प्राणादाभ्यंतर मनः तथा करता तो भोगता गुहासेयम परंपरा. पंचगुहेचा विचार केला. एक अन्नमय कोशाचा विचार, प्राणमय कोशाचा विचार, मनोमय कोशाचा विचार, विज्ञानमय कोशाचा विचार आणि आनंदमय कोशाचा विचार. हे निश्चल स्वरूपाचे असणारे जे महात्म्य आहे ना ते आपल्या आंतरी आपल्या आतमध्ये पाहतात. तर अन्नमय कोश मी का नाही? कार्यत्वात प्राक्चोर्ध्वं तदा भावतः, पूर्वी नव्हता नंतर नव्हता, कार्य असल्यामुळे हे निहाळणं आहे म्हणजे बाजूला करणं आहे. एक गुहेला बाजूला करायचं. अन्नमय कोश मी होऊ शकत नाही. अन्नमय कोश भूतकाळात नव्हता, भविष्यकाळात राहणार नाही, निहाळणंच आहे. मनोमय कोश मी का होऊ शकत नाही? चंचल आहे, विकारी स्वरूपाचा, तोही मी नाही. प्राणमय कोश का नाही? जड स्वरूपाचा तो आहे म्हणूनही तो मी नाही. विज्ञानमय नावाचा कोशही मी नाही कारण त्याला विलयादी अवस्था प्राप्त होतात, तोही मी नाही. आनंदमय नावाचा कोशही मी होऊ शकत नाही कारण आनंदमय कोशाच्या ठिकाणी पुण्यभोगी भोग शांतो निद्रारूपेण येते आणि कदाचित कत्व आहे. मग पंचकोशापैकी एकही कोश मी नाही असं जे निहाळणं आहे. मग आहे तरी तुम्ही कोण? पंचकोशापैकी मी कोणीच नाही, पण ज्याच्यामुळे पंचकोश अनुभवाला येतात तो मी आहे. बाढम सर्वेनुभूयन्ते येन तम को निवारयेत. ज्याच्यामुळे हे सगळे अनुभवाला येतात त्याचं निवारण कोण करेल? कोशांचं निवारण करता येतं, ते अनात्म ठरवता येतात. पण ज्याच्यामुळे हे सगळे अनुभवाला येतात तो कोणाच्याही अनुभवाला येत नाही, पण त्याच्यामुळे सगळे अनुभवाला येतात त्याचं कोण निवारण करेल? असं स्वतःला अंतरात्म्यामध्ये जाणणं एक अंतरी निश्चळ. कारण हे पाहणारे आहेत. निहाळिता केवळ, केवळ स्वतःला पाहिलं
विसरले सकळ संसार जात, सगळ्या संसाराला विसरून गेले. म्हणजे विसरले कामधंदा, हे सगळं झालं गवळणीच्या बाबतीमध्ये. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, सकळ संसार जात विसरले. मग तो संसार या शरीरापासून तर ब्रह्मदेवाच्या सत्यलोकापर्यंत सगळा संसार आहे. सगळ्या जगाला ते विसरले. का बरं? आत्मस्वरूप प्राप्त झालं. अहो, ज्याला सामान्य असणारा दुसरा रस मिळाला तर तो मनुष्य देवभावावर राहत नाही. याला तर ब्रह्मरस मिळाला, हा कसा काय देवभावावर राहील? विसरले सकळ संसार जात. जो मोलेमध्ये राख आहे तो नाही, तो हर्षे नाचे गाय असं आहे. हां ती येचेनी छंद. हां, जो मोलेमध्ये राख आहे, मोल देऊन ज्याने मदिरा प्राशन केली, पान केलं, जोपर्यंत मदिरेचा आसर आहे तोपर्यंत तो स्वतःला राजा समजतो. आणि एकदा झाक उतरली की मग बरोबर पूर्वपदावर येतो. मग सामान्य मदिरा पान केल्यानंतर जर असं होत असेल, देहभावावर राहत नसेल, त्याने ब्रह्मरस सेवन केलेलं आहे. रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती नान्यथा. ब्रह्मरसरूप प्राप्त झाल्यामुळे विसरले सकळ संसार जात. मी कोण आहे हाही भाव विसरला. आता स्वरूपाला प्राप्त झाला. हे कोण आहे? पाहणारा. माईक. स्वामी महाराज गोष्ट सांगायची याच्यावर की एक राजाची मिरवणूक चालली होती आणि त्या हत्तीवरून ते मिरवणूक चालली आणि एक मनुष्य म्हणजे व्यसनी मनुष्य मद्यपान केलेला तो लगेच मध्ये आला आणि लगेच मिरवणूक अडवली. त्या पारेकऱ्यांनी त्यांना बाजूला केलं शिपायांनी, पण तो बाजूला व्हायचा नाही म्हटलं. ते म्हणे का तू बाजूला होत नाही? त्यांनी सांगितलं काही नाही, ह्या हत्तीची किंमत काय आहे, मला तो विकत घ्यायचा आहे असं. मग ते राजाने सांगितलं थोड्या वेळेला त्याला बाजूला ठेवा, उद्या बोलावं म्हणे. आता त्याला त्यांनी थोडं बाजूला घेतलं आणि बंद करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात बोलवलं. ते म्हणे ये आता तुला ते हत्ती पाहिजे ना, त्याची किंमत काय आहे त्याचे सांगतो तुला. तर म्हणला अभी क्या लेंगे, लेने वाली तो चले गए. हत्तीला विकत घेणारी रात्रीच निघून गेली, त्याच्यामुळे आता हत्ती हा रस सेवन केला तरी देहभावावर राहत नाही. ब्रह्मरस प्राप्त झाल्यानंतर कोण देहावर राहणार आहे? तैसे आत्मसुख उपायले, जयासे आपण पेची फावले, तया विषव सहज सांडवले. म्हणून काही जो विषयाला देखील जाणत नाही तो संसाराला काय जाणणार आहे? संसाराचं कारण अज्ञानच राहिलं नाही. आत्मस्वरूप प्राप्त झालं की सगळा तो विसरतो. जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. पहिला प्रकार. दुसरा, एका गुणानुवाद करिता उपरती होणे चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. आता हा जो दुसरा प्रकार आहे गुणानुवाद करणं, इथं भगवंताचे असणारे सगुण गुणाचा अनुवाद करणं हा भाव नाही. तर इथं परमात्म्याचं असणारं असंग स्वरूप, सत्स्वरूप, चित्स्वरूप, आनंद स्वरूप हे गुण घ्यायचे. म्हणजे स्वरूपाचा अनुवाद करत असताना कोण अनुवाद करू शकेल? हे ज्या महात्म्यांना हा बोध प्राप्त झाला आणि समोरच्या विषयी करुणा धारण करून समोरच्या व्यक्तीला जे उपदेश करतात. मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शमाम नित्यम तुष्यंती च रमंती च. या बोधांची लेणी बोधेची मिरवी असं ज्ञानोबा तिथं सांगतात 10व्या अध्यायामध्ये. हा बोध प्राप्त झाल्यानंतर ते महात्म्य पुरुष बोधाचीच लेणी, बोधाची ती देवघेव करतात. जवळिकेची सरोवरे उचंबळली या कालवती परस्परे, मग तरंगाशी धवळारे तरंगची होती, तैसी आनंद कल्लोळाची वेणी. असं काहीतरी शब्द आहे सुरुवातीला. पडत आनंद तैसी येर येरांची मिळणी, पडत आनंद कल्लोळाची वेणी, तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी. त्यांच्या असणाऱ्या बोधाचं आदान प्रदान होतं. बोध देणारे बोध संपन्न आहेत, देण्याचा व्यापार बोधाचा आहे, ज्यांना द्यायचा बोध तेही बोध संपन्न आहे. अशा बोधाची लयलूट ते करतात. एका गुणानुवाद करिता परमात्म स्वरूपाचा अनुवाद करत असताना म्हणजे वृत्तीवर समाधी अवस्थेमध्ये हा अनुवाद होत नाही, पण व्युत्थान अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर असे जे महात्मे असतात ना बोलणारे, परमात्म स्वरूपाच्या संबंधाने बोलणारे, त्या महात्म्यांचं ऐकण्याचं देखील योग्य न फार दुर्मिळ आहे. कारण असे महात्मे करुणा संपन्न वृत्तीनं असतात आणि म्हणूनच ते इतरांना बोध देण्याकरता या वृत्तीवर येतात. एका गुणानुवाद करिता असे महात्मे गुणानुवाद परमात्मा संबंधाने करत असतानाच त्यांची वृत्ती पुन्हा अंतर्मुख झाली. उपरती होणे चित्ता, चित्ताला पुन्हा वैराग्य प्राप्त झालं आणि पुन्हा त्यांची असणारी वृत्ती निरवधी अमर्याद, अवधी म्हणजे मर्यादा, आणि अमर्याद असणारं अथांग अनंत स्वरूप, त्या स्वरूपामध्ये नित्य निरंतर तल्लीन भावाला प्राप्त झाली.
त्यामुळे त्या तल्लीनता प्राप्त झाली. बाबा दुसरा काही भाव सांगायचा काही चालेल ना सर? स्वरूपानुवाद तसंच घ्यावं लागेल उलट जी. स्वरूपानं. एका गुणानुवाद करिता संबंधच नाहीत ना. नाही नाही हो, यस्या मतम तस्या मतम. हा, जो म्हणतो परमात्मा असा आहे त्यांनी जाणलाच नाही, आणि जो म्हणतो परमात्मा जाणता येत नाही त्यानेच खरं जाणला की परमात्मा जाणता येत नाही. मी झालो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे. हा, इथं जाणीव करी तोचे नेणे आथिले पण मिरवे तेची उणे. आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे. कारण जो झाला तो आम्ही म्हणण्याकरता शिल्लक राहणार नाही. जाणीव करतो म्हणजे जाणण्याचा विषय केला, पुन्हा ज्ञेय केलं, ज्ञान ज्ञाता त्रिपुटी आली. त्रिपुटीमध्ये परमात्मा गणल्या जाऊ शकत नाही. जाणीव करी तोची नेणे तो अज्ञानातच आहे. आथिलेपणा मिरवी तेची उणे. मी संपन्न आहे असं म्हणत असेल ते उणेपणा आहे. संसारातला उणेपणा असतो, पण इथली संपन्नता आथिलेपण हे उणे आहे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. एका गुणानुवाद करिता उपरती होणी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. तिसरा प्रकार एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले. एक ऐकताची निवाले. आणि एक चौथा प्रकार आहे अनुभवे पातले तद्रूपता. इथे केलेला ज्ञानोबरायांचा अर्थ मात्र विशेष स्वरूपाचा आहे. श्रुत्वा पेनम वेदन चैव कशीत. भगवंत असं म्हणतात काहींना श्रवण करून देखील जाणता येत नाही. ज्ञानोबरा म्हणतात ज्यांनी श्रवण केलं ना ते पुन्हा श्रवण करत नाही. का? श्रवणाकरता मी श्रोता असा भाव असावा लागतो, आणि तो भाव इथं नाही. आता एक ऐकताची निवाले. तिसरा प्रकार आहे हा ऐकताची निवाले. ऐकल्याबरोबर शांत झाले. शांत झाले म्हणजे अगोदर तप्त झाले असले पाहिजे. तप्त आहे संसार दुःखाने तप्त झालेले, आणि मग सद्गुरूंना शरण गेले. अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्धानादी दो. तो महावाक्याची नावे गुरुकृपेचे नेथावे. माता हात ठेवणे नव्हे तापटेला दैसा. तैसा विश्वस्वप्नेशी माया निद सांडोनी धनंजया. सहजेची चेला अद्वयानंद पणे जो. किंवा काना वचनाची भेटी सरिसाची पैकी रटे. वस्तू होणे उठी कवनी एक जो. असा जो उत्तम अधिकारी आहे त्या उत्तम अधिकाऱ्याच्या श्रवण इंद्रियावर सद्गुरूंच्या मुखातून आलेलं जे वाक्य त्याला विचारसागरामध्ये प्रथम श्रवण असं म्हणतात. प्रथम श्रवण फक्त महावाक्याचं श्रोत्राशी संबंध झाला प्रथम असणारं श्रवण. आता संशय नाही आणि विपरीत भावना कोणतीच नाही, म्हणून मनन नितीन ध्यासन तत्व पदार्थ शोधन करण्याची गरज नाही. फक्त पहिलं श्रवण झालं असा जो उत्तम अधिकारी आहे ऐकताची निवाले. फक्त भाव राहिला की सद्गुरूंच्या मुखातून तत्वमशी महावाक्य यावं. ते वाक्य कानात गेल्याबरोबर कानावर पडल्याबरोबर वृत्ती निर्माण झाली, आणि वृत्तीने लगेच अज्ञानाला नष्ट केलं. अज्ञान कार्याचा बाध झाला. ऐकताची निवाले. शांत झाले परमात्मा स्वरूपामध्ये, कारण त्यांना ती स्वरूप शांती प्राप्त झाली म्हणून शांत झाले. निवाले ते देहभावी सांडिले. आता देहभावावरती राहिले नाही. इथेच दुसऱ्या अध्यायामध्ये पुढे ओवी येणार आहे. ज्ञानोबा म्हणतात की जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय तै शरीर भाव नासती. इंद्रिय विषय विसरते. जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय. सोहम तो परमात्मा मी आहे अशी प्रतिती अनुभूती प्रगट झाली की मग शरीराचा असणारा देहभाव नष्ट होतो. इंद्रिय विषयाला जाणत नाही, आणि विषय काय आहे हेही त्याला कळत नाही. विषय पासीही आली असे येणारे हे काय म्हणून असा तो देहभावी सांडिले. देहभावाचा परित्याग झाला. सगळ्याच ठिकाणी देहभावाचा परित्याग आहे. विसरले सकळ संसार जात. संसाराला विसरले. उपरती होणे चित्ता. संसाराला विसरले. देहभावी सांडिले. देहभावातून पलीकडे गेले. संसाराला विसरले. ज्ञानोबरांचा तर श्रेष्ठ भाव असा आहे एक अनुभवे पातले तद्रूपता. अनुभवाने ज्ञानाने तद्रूपता पावले. पातले प्राप्त झाले. हे ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर, कारण या परमात्म्याचं ज्ञानच असं आहे जे जाणिलियावर होते काही करणे नाही जेथे. जाणनेची तन्मया ते आणि जयाचे. या परमात्म्याचं जाणणं असं आहे की जाणल्याबरोबर जाणितल्यासाठी काही करणे नाही. जे जाणितल्यासाठी संसाराची गाठी लावणी बैसवी पाठी मोक्षश्रियेच्या. अशी पण एक ओवी आहे 9व्या अध्यायामध्ये. परमात्म्याला जाणल्याबरोबर जाणणारा जो असतो ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. जो ब्रह्मवेत्ता पुरुष असतो ब्रह्माला जाणल्याबरोबर ब्रह्मच होतो. म्हणून अनुभवे पातले तद्रूपता. अनुभवाने ज्ञानाने तद्रूपता पावले. परमात्म्याचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं. आता जे ब्रह्मभावाला प्राप्त झाले ते पुन्हा ऐकण्याकरता कशा काय शिल्लक राहतील. म्हणून श्रुत्वा आपी न वेद श्रुत्वा पेनम वेद न चैव कष्टी.
या पदाचं हे व्याख्यान आहे, स्पष्टीकरण. चालेल ना बाबा? एक अनुभवे पातले तद्रुपता, अनुभवाने स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे आता संशय नाही, श्रवण करण्याचं काहीच कारण नाही. एकदाच ही वृत्ती निर्माण होते. बाबा सांगतो बघा पाठामध्ये, ही वृत्ती जी आहे ना एकदाच निर्माण होते, परत परत नाही. आणि एकदा वृत्ती निर्माण झाली की ते आपलं काम करतेच, म्हणून परत परत श्रवण करण्याची गरज नाही. हा सगळ्यात श्रेष्ठ उत्तम अधिकारी. आणि मग जर कदाचित संशय विपरी असेल तर मग दुसरं असणारं श्रवण करायचं, विचारूप असणारं श्रवण. एक अनुभवे पातले तद्रुपता, या सर्वांना मात्र परमात्मा स्वरूपता प्राप्त होते. याकरिता ज्ञानोबाराय पुढे दृष्टांत देतात. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी माघवतेने समात परतले नाही. तैसिया योगीश्वरांची या मती, मिळणे सवे एकवटती, परीचे विचारुनी पुनरावृत्ती भजतीचे ना. जैसे सरिता ओघ समस्त, जगामध्ये असणाऱ्या सगळ्या सरिता म्हणजे नद्या, त्या नद्यांचे असणारे पाण्याचे समस्त प्रवाह समुद्रा माझी मिळत, समुद्रामध्ये मिळतात, मिसळतात. पण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला जर भरती आली ना, तर भरती येत असताना त्या नद्यांना इतक्या मोकळेपणाने प्रवेश नाही करता येत. मग त्यांचं असणारं पाणी पुन्हा काठावरच राहतं. बघा ना, परी न समात, सामावत नाही कधी कधी पाणी, म्हणून त्या नद्यांचे असणारे प्रवाह पुन्हा उगमाकडे जात नाही, माघवते परतले नाही. न समात, माघवते परतले नाही. त्या भरतीच्या काळामध्ये ते ओघ आता सामावत नाही अतिशय वेगाने, म्हणून ते पाण्याचे प्रवाह पुन्हा पूर्वपदावर जात नाही. मग एकदा भरती कमी झाली आणि ओटी लागली की त्याच वेगाने नदींचे प्रवाह समुद्रामध्ये मिसळतात. तसं जे जे योगीश्वर पुरुष असतात, साधनाचा अवलंब करतात, परमात्मा स्वरूपाला जाणण्याचा प्रयत्न करतात, पण काही उत्तम अधिकारी असल्यामुळे लगेच परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतात आणि बाकीचे कधीच प्राप्त होत नाही असा भाव घेऊ नका. कालांतराने साधना परिपक्व झाली की तेही प्राप्त होतात. तैसी या योगीश्वरांची या मती, जे योगीश्वर आहे श्रेष्ठ योगी, त्यांच्या असणाऱ्या बुद्धिवृत्ती मिळणे सवी, परमात्मा स्वरूपाच्या बरोबर मिळाल्याबरोबर एकवटती, एकवटती म्हणजे परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतात. आणि आता जे परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतात ते विचारूनी, त्यांनी जरी इच्छा केली आम्हाला आता जन्माला यायचं तरी ते जन्माला नाही येऊ शकत. परी जे विचारूनी पुनरावृत्ती भजतीचे ना, ते आहे ना, देहात्मज्ञानवज्ञानम देहात्मज्ञानबाधकम आत्मन्येव भवेत यस्य सन्निच्छनपि मुच्यते. त्यांनी इच्छा जरी केली नाही मुक्त होण्याची तरी तो मुक्तच होतो. परिचय विचारोनी पुनरावृत्ती भजतीचे ना, आता पुन्हा त्याला जन्म नाही त्याचा शेवटचा जन्म. विचारोनी पुनरावृत्ती भजतीचे ना, पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा जन्माला येणं. ह्या आवृत्तीमध्ये तो प्राप्त होत नाही, सेवन करत नाही. भजन म्हणजे सेवन करणं, तो जन्माला प्राप्त होत नाही, शेवटचा जन्म आहे त्याचा. आणि या सामान्य असणाऱ्या मोहाची निवृत्ती करणारा जो उपसंहाराचा श्लोक आहे त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.